गुड आफ्टरनून गाईज. तर आता मी किती वाजले ते आता 1-1:30 वाजला असेल. हां 1:30 वाजला आहे. 1:30 वाजला आहे. आत्ता आजीला फोन केला आणि आभाळ आलं आहे. मग अशी काय झालं, तिथं आपलं हे मांडव आहे ना वेलांचं, तिथं मी गवत जरा काढलं. लई गवत आलं तर गवत काढलं आणि अजून थोडं करायचं म्हणलं. तोपर्यंत टिपकं आलं. टप 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 झालं. मला वाटलं मोठा येईल. आभाळ तर आलं आहे, तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. आभाळ आलं आहे पण टिपकं जरा पडलं. म्हणलं चला पाऊस आला तर बरं झालं म्हणून उठून आलो. आणि भूक पण लागली. म्हणजे सकाळी मी जेवण येतच नाही ना, कसं होतं धावपळ होत्या माझी टेरेसवर इकडं तिकडं. आणि त्यामुळे मी काय करते, थोडंसं आपलं हलकं फुलकं दूध प्यायचं, नाही तर एखादे चहा प्यायचा थोडासा आणि निघायचं असं चालू असते माझं. आज पण तसंच झालं. मग आभाळ तर भरपूर आलं आहे पण बघूया आता संध्याकाळपर्यंत जर पाऊस पडला तर बरंच झालं. आणि मागचं वातावरण तुम्हाला दाखवते आधी. छान एकदम छान झालं आहे वातावरण. हे बघा तिकडं चालू आहे शेडचं काम चालू आहे मागच्या साईडचं. आणि हे बघा आभाळ कसं आहे. काल सगळं तिथलं संध्याकाळी सगळा रस्त्यावरचा कचरा गोळा करून जाळून मोकळं केला. लई कचरा पडला होता. म्हणजे गवत काढलेलंच टाकलं होतं. वल्लं होतं ना, जरा वाळू म्हणलं वाळू दिलं का नाही. वल्लं गवत असते ते थोडे दिवस वाळू द्यायचं असते. वाळल्यामुळं काय झालं, चांगलं खडखडीत वाळलं होतं. आणि मग काल पण जरा जाताना का नाही 5-6 वाजता टिपकं पडली एकदम टप टप टप. म्हणलं आता पाऊस येतोय आणि कचरा अर्धा जळल्याला चांगला वाटत नाही, घाण दिसते आणि नकोच म्हणलं. मग सगळा कचरा लावून तिथं थांबून जाळला व्यवस्थित सगळा. आणि बघा आता रस्ता किती क्लीन झाला. नाही तर सगळं कचरा पडला होता. सगळा जागोजाग गवत काढलेलं पडलं होतं. ते जाळून सगळं व्यवस्थित केलं. फुलांच्या झाडाखालचं आहे बघा गवत सगळं काढलं आहे. शेंगातलं गवत सगळं काढलं. आता ही जर मध्ये तुम्हाला गवत दिसत असेल, ती गवत नाही आहे, ती आपली पालक आहे. तर आपल्याला घरी पालक घेऊन जाता येत्या, पालकची भाजी. त्यामुळे पालक तेवढं ठेवल्या. आणि इकडं पण पाणी लावायचं होतं पण पाऊस काय, पाऊस म्हणते लाईट यायचं जायचं चालू आहे लाईटचं. मग म्हणलं आता थोड्याशीनं कामं झाली का नाही, मिस्त्री लोक आपले जेवाय गेले आणि त्यांचा थोड्याशी आराम असते, त्यावेळेला जरा पाणी लावायचं. तर असं वातावरण आहे छान एकदम मस्त झाले बघा. हे बघा असं आभाळाला बघू वाटते. घन दाट झालं आहे, आभाळ दाटून आलेलं आहे. किती छान वाटतं आहे बघा. देवानं आपल्याला किती काय काय दिलेलं आहे बघा. आता धरती आणि आकाश नसतं तर आपण नसतो. तसं घरात पण जोडी नसली तर काही उपयोग नाही, आणि जोडी असली तर एकमेकाला समजून घेणारे असावे. चला आता तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने बोलूया. तुम्ही म्हणणार काकू बॅक कॅमेऱ्याने दाखवतात, बोलत नाहीत. कसं असतं, ज्याची परिस्थिती चांगली आहे ते आपल्या गरीब म्हणजे गरिबांवर हसायलाच बसलेले असतात. तर गरीब असो श्रीमंत असो, श्रीमंत लोक पण एकदम शांत आणि चांगले असतात. त्यांच्या म्हणजे घरात सुखी असतात. तसंच गरिबानं पण आपल्या घरात शांत चांगलं राहायचं. आणि आपल्या एकमेकाला हातभार लावला ना घरातल्या माणसांना, तर आपली परिस्थिती पण सुधारती आणि आपण पण चांगलं जगू शकतो ना. असं चांगलं जगणं म्हणजे काय, की कपडे आज 1000चे कपडे लागतात तर 2000चे आणले, 10,000चे आणले, हे जगणं नाही आहे. जगणं काय आहे, बुटं 1 जोड लागत असला तर 4 जोड आणली, हे जगणं नाही आहे. दागिना एखादा एवढा असा लागला तेवढाच आणला. कर्ज काढून हप्ता करून दागिने घेण्यात अर्थ नाही आहे. कपडे लत्ता घेण्यात अर्थ नाही आहे. या आपल्याला घर खर्च कर्ज काढून करायचं लागत असलं तर त्याला काय अर्थ नाही आहे. गाडी बंगला करायचा असला, कर्ज काढून करायचा असला, त्याला काय अर्थ नाही आहे. हां ज्याला नाही आहे मी मान्य करते, आम्हाला पण नव्हतं. पण आम्ही कसं करते, 2 रुपये साठवायचं मग काहीतरी काम काढायचं, 2 रुपये साठवायचं मग काहीतरी काम काढायचं, असं करत मी आलेले. म्हणून मला पण वाटतं की निस्वार्थ जगायचं, कोणाचं कर्ज काढायचं नाही आणि कोणाच्या कर्जाखाली आपलं जीवन दाबून घ्यायचं नाही. आपलं जीवन दाबलं, आपल्याला टेन्शन आलं, आपली घरातली माणसं वातावरण खराब झालं, आपल्या घरातल्या माणसांना चिडचिड करणार, मुलं करणार, आईवडील करणार, काहीच अर्थ नाही ना. तर शांत आणि समाधानी जगायचं. तर 2-2 रुपये साठवायचं आणि मग कामं करायचं. शाळेचं असू द्या, कपडे लत्ता असू द्या, दागिना असू द्या, घर चालवायचं असू द्या, या घर आपलं बनवायचं असू द्या, हळूहळू करायची. परिस्थिती सुधारायची हळूहळू. अति घाई संकटाला नाही, हेच मन काय खोटं नाही आहे. म्हणून पहिली लोक ना श्रीमंती वाढवायसाठी मोठं म्हणजे काम करत नव्हते.
व्यवस्थित राहायसाठी, चांगलं जगायसाठी ती कामात राहायची आणि काम करायची. त्या कामामुळं ती सुखी राहायची. त्यांच्या पोरांची लग्न व्हायची, दवाखाना व्हायचा, शाळा व्हायची, अडचणींवर मात करायला त्यांना येत होतं. त्यामुळं ती लोकं सुखी होती पहिल्याची लोकं. आणि आत्ता काय झालं आहे, आत्ता ज्याला त्याला धावपळीच्या रेसमध्ये पळायचं आहे. कशाच्या धावपळीची रेस म्हणजे काय, त्याने गाडी घेतल्या मला पण घ्यायचं आहे, त्याने सायकल घेतल्या मला पण घ्यायचं आहे. असली तरी घ्यायचंच आहे, डबल काय घ्यायचं नाही. नशील ती वस्तू घ्या. कसं आहे, तुम्हाला पण कामाला जायला लागतं, तुम्हाला पण अडचणी येते त्या, तुमच्या पण इच्छा असते त्या. मी असं म्हणत नाही की मला सुख मिळालं आहे म्हणून मी तुमच्या सुखावर जळत्या या तुम्हाला सुख भगवत नाही असं म्हणणार तुम्ही. तसं नाही, मला उलटं तुमचं सुख लई भगवेल. मला 10 पटीनं म्हणजे समाधान वाटेल तुम्ही चांगलं राहिला तर. तुम्हाला कर्ज नाही झालं, तुम्हाला कुणी हसलं नाही, तुमच्यावर कुणी हसलं नाही, तुमच्या आईवडिलांवर कुणी हसलं नाही, तुम्ही चांगलं शाळा शिकला, तुम्ही चांगलं घडला, तुम्ही चांगले 4 माणसात तुम्हाला मान मर्यादा मिळाला, इज्जत मिळाली. तर आपण पहिलं मान मर्यादा द्यायचा मोठ्या बारक्यांना. लहान असलं तरी पण त्याला पण इज्जतीनं बोलवायचं, मानेनं बोलवायचं आणि मान देऊन बोलवायचं. मोठा असो लहान असो, विनम्रपणे बोललं ना काही बिघडत नाही आपलं. उलटं 4 पटीनं आपली मानाची धनदौलत वाढते. धनदौलत आपली पैशानं वाढत नसते. मान कसा वाढतो तर एकमेकाला मान सन्मान दिल्यानं, मान मर्यादानं बोलल्यानं, विनम्र राहण्यानं. तर असं धनदौलत वाढवायची जीवनातली. तर अशा गोष्टी परिस्थिती सुधारायला करत राहायच्या, चांगल्या गोष्टी. मी आता म्हणलं नाही का की घ्यायचं, जी वस्तू नाही आहे त्या वस्तूला 2 रुपये साठवा, ती घ्या. पण एवढं पण नाही घ्यायचं की आपण जर भाड्यानं असलो ना तर एवढं पण नाही घ्यायचं की त्या भाड्याच्या खोलीला आपल्याला राहायला जागा नाही मिळाली पाहिजे आणि त्या सामानानंच आपली रूम भरली पाहिजे. मग आपण भाड्यानं पण राहून उपयोग नाही ना. कसं होतं आहे, भाड्यानं आपण एवढा पैसा देणार 5,000 10,000 भाडं, ती वाईट वाटतं मला लई. आपल्याला हक्काची जागा नाही, आपल्याला हक्काचं थोडंसं शेत नाही, आपल्याला हक्काचं थोडंसं घर नाही, म्हणजे छोटंसं घर नाही. तर ह्या गोष्टी व्हायला ना आपण थोडं पैसे साठवायचं आणि हळूहळू थोडं करायचं. पण एकमेकाच्या सपोर्टनं होत असतं, एकमेकाच्या ऐकण्यानं होत असतं. आईवडील जर चांगले असले तर मुलांनी ऐकून 2 रुपये चैनी न करता आईवडिलांच्या हातात द्या. जी कोण बचत करते त्या माणसाच्या हातात द्यायचं, म्हणजे घरातल्या, आणि त्याला म्हणायचं साठवूया आपण. मग आपण थोडंसं जागा घेऊया, मग तिथं आपले छोटंसं घर बांधूया, मग थोडंसे शेत घेऊया छोटंसं, तिथं आपण आपली चांगली सुंदर छोटंसं घर बांधूया. म्हणजे असं हळूहळू परिस्थिती सुधारायची. नाही शेत झालं तर एक प्लॉट तर घ्यायचं होतं आहे. प्लॉट घेतला तर आपल्याला तिथं छोटंसं घर बांधून हक्काचं आपल्या, जिथं आपल्या आतल्यात सायकली राहतेल्या, जिथं आपली एखादी गाडी राहील, जिथं आपली मुलं आतल्यात आपली मुलं खेळायला जागा होईल आणि हक्काचं आपल्याला घर मिळेल. तर आपण जेवढा पैसा बाहेर नाश करतोय ना तेवढा पैसा जर वर्षाला साठवत गेलं सगळेजण मिळून, इकडं आई, इकडं वडील, इकडं मुलं, जर एकाच जुटीनं राहिलं ना तर आपली परिस्थिती सुधारायला लई उशीर लागणार नाही. आणि लोकाला हसू द्यायचं असलं तर आपली कधीच परिस्थिती सुधारणार नाही. का तर आपण चैनी जादा करणार, पैसा वाया जास्त बाहेर घालवतो आपण. बाहेर वाया न घालवता पैसा, वेळ, तेवढी वेळ आपल्या घरात परिस्थिती सुधारायला, एकमेकाला मदत करायची, एकमेकाच्या हातातला पैसा एकमेकाला जुळवून ठेवा, करून ठेवा, साठवून ठेवा. फक्त साठवून जिथल्या तिथे ठेवायचा, इकडं तिकडं साठवायचं नाही. बघताय आता कशी लोक निघाल्यात, जिकडं तिकडं बंद पडलं, पळून गेले, हे घेऊन गेले, ते घेऊन गेले. काही करायचं नाही. थोडं साठलं की आपलं प्लॉट घेतलं, थोडं साठलं की आपलं पत्र्याचं असू द्या घर, पत्र्याच बांधलं, नंतर थोडं साठवलं, पत्र्याचं एका कडाला बांधलं, एका कडाला जागा चांगली ठेवली. पत्र्याच्या घरात राहून कडं आणि झाडं लावून घ्यायचं आणि मध्ये जे आपला पक्का घर तुम्हाला बांधायचं आहे, बंगला बांधायचा, तुमचा हाऊस आहे, तर मधला जागा ठेवायचा, कडं आणि झाडं लावायची, एका साईडला पत्र्याचं रूम बांधायची, एकाच बाजूला टॉयलेट बाथरूम बांधून घ्यायचं आणि असं हळूहळू तरक्की करायची. परिस्थिती सुधारायला मदत नक्की होणार तुम्हाला. माझा व्लॉग बघत जावा, माझ्या व्लॉगमधनं नक्की तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील, ऐकायला मिळेल, बघायला मिळेल आणि मुलींना पण दाखवत जावा. वेळ नाही मिळाली तर जेवताना लावा, जेवताना जर नाही मिळाली, एकत्र ज्या वेळेला तुम्ही बसताय त्या वेळेला लावा. आणि असं होता होईल तेवढं ना एकत्र बसून जेवत जावा आणि खाली मांडी घालून बसून जेवायचं, छान वाटतं. आणि सगळेजण मिळून जेवाय बसलं ना, कोणाला काय टेन्शन असलं तर ते सांगतात एकमेकाला. आईला असलं तर आई सांगेल, आई उदास असली तर आईला तुम्ही विचारा, पोरं उदास असली तर आई वडील म्हणून तुम्ही विचारा पोरांना काय अडचण आहे. असं सगळ्यांनी म्हणजे जेवताना आपण बोललं ना
तर एकदम जेवण पण चांगलं जातं आणि खाली बसून जेवायचं. टी व्ही बघत बघत जेवायचं नाही, खाली बसून निवांत जेवायचं. तसं व्लॉग पण माझं आराम करताना थोडंसं मुलांना लावून दाखवा की कसं कसं परिस्थिती सुधारायला आपल्या मदत होईल, परिस्थिती आपली कशी सुधरेल. तर माझे व्लॉग बघत जावा आणि नक्की तुम्हाला मदत होणार. एक परिवाराची जर परिस्थिती सुधारण्यात मदत झाली माझ्या व्लॉगमुळं तर मी धन्य झाले. माझ्या जीवनात येऊन माझ्या जीवनाचं सार्थकच झालं म्हणेल मी. तसं मी माझ्या पाहुण्यांना पण सांगत असते, या माझ्या जवळची जी माणसं आहेत त्यांना सगळ्यांना सांगत असत्या की असं करा तसं करा, अडचणीत तुम्हाला कोण साथ देणार नाही. आम्ही कसं हळूहळू परिस्थिती सुधारते आमची, तसं तुम्ही पण करा. मी माझ्या सख्ख्या नात्यांना पण सांगत असत्या, चुलत नात्यांना सांगत असत्या, मावस नात्यांना सांगत असत्या. जी गरीब आहेत, शेजारी आजूबाजूला जर गरीब लोक असले त्यांना पण मी सांगते. माझ्या जी चांगल्या गोष्ट आहे ना मी सांगते. मला मग मागं नावं ठेवू द्या, नाही काय करू द्या. मी काय शिवा दिल्यात थोडे? आपण काय शिवा दिल्यात का आपण काय वाईट बोललो आहे का? आपण कुणाच्या चुगल्या लावून आलो आहे? बोललं तर चांगलं बोलायचं, नाही तर बोलायचं नाही. शांत राहायचं आणि आपल्या कामात राहायचं. आणि माझ्या व्लॉगमुळं एक परिवार सुधारला ना तर तुम्हाला सांगितलेच मी धन्य झाले. माझ्या जीवनाचं सार्थक झालं. म्हणजे मला जर उद्या जर मरण आलं, या आत्ता मरण आलं तरी मला काय वाटणार नाही. मला असं वाटतं की आपण कसं हळूहळू परिस्थिती सुधारायला लागलो आहे ना, तसंच सगळ्यांनी मिळून मिसळून चांगलं राहावा. कर्जबाजारी होऊ नका. टेन्शन लई येते बाबा, मला कर्जाची लई भीती वाटते. मी पोरांना पहिलंच सांगत असत्या, गाडीच हप्त्याने घेतल्या ना ते मी पोरांना सांगत असत्या, गाडीचा हप्ता फिटूस तर बचत करायची. लाईटची बचत करा, घरात जास्त खर्च करू नका, जास्त सामान आणू नका. किराणा माल पण जेवढा लागतो तेवढाच आणा, डाळी पण जेवढ्या लागतात तेवढाच आणा. का ढिगभर पैसा खर्चायचा आहे आणि खराब करून फेकायचा आहे बाहेर? आपल्याला तेच पैसा आपण आपले हप्ते फेडू शकतो, तीच पैसा आपल्या बाकीच्या कामाला लावू शकतो, तीच पैसा आपल्याला पुढच्या वेळेला जेवणाच्या जुळणीसाठी ठेवता येते. तर का पैसा व्यर्थ करायचा आहे? तर ही गोष्टी आपल्या कष्टाचा पैसा असतो. आपल्या किती कष्ट केलेलं असतं, किती धावपळ केलेल्या असत्या, किती आपण उपाशी तापाशी पळत असतो. लेडीज असू द्या, जेंट्स असू द्या, किती आपल्या घरासाठी आपण धावपळ करून करून आपला जीवन म्हणजे नकोशी होऊन जातो. आणि त्या टेन्शनमध्ये आपण काय करतो आहे, वाईट वळणाला लागतो. तर वाईट वळण लागू द्यायचं नाही. लेडीज असू द्या, जेंट्स असू द्या, मुलं असू द्या, वाईट वळण लागू द्यायचं नाही. आणि हे काय म्हणतात त्याला, व्यसन करायचं नाही. आता काका थोडंसं जरासं तंबाखू हे ते खाल्लं तरी मी काय करते, जर कपड्यात घावलं तर मी काय करते, चुपचाप कपड्यातनं काढते, फेकून टाकते बाहेर. काकांना सवय आहे, पोरांना सांगितलं आहे, व्यसनाकडे अजिबात जायचं नाही. भाकरी पाहिजे तेवढी खावा, घरात पाहिजे तेवढं करून देते मी तुम्हाला, काय पाहिजे ते जेवण. पण व्यसनाकडे जायचं नाही, चांगलं राहायचं, निरोगी राहायचं. तसंच मी तुम्हाला पण सांगते, व्यसनाकडे जायचं नाही, आपण चांगलं राहायचं, आपलं वळण चांगलं लावून घ्यायचं आणि शांत जगायचं. मुलगा असू द्या, मुलगी असू, त्यांचं पण जीव म्हणजे जीव एकच असतो. मुलाचा असू द्या, मुलीचा असू द्या, आईवडिलांचा असू द्या, परक्या लोकांचा असू द्या, बाहेरच्या लोकांचा असू द्या, सगळीच एकसारखंच, त्यांचा जीव एकच आहे. असं नाही की त्यांचं गेल्यानंतर दुसरा झाड नाही येते. आपण झाड नाही आहे की बी टाकलं की उगून यायला. आपला जीव गेला की गेला, आपण गेलं की गेलं. आपण दुसरं येणार नाही आहे. दुसरा माणूस पैदा होणार पण वेगळा होणार ना. झाड कसं आहे, आपण बीज लावलं की तिच्या तीच झाड येतं. आंबा लावला तर आंबाच येणार, बाभूळ लावलं तर बाभूळ येणार. तसं माणसाचं नाही आहे, माणूस गेला की गेला. त्यामुळे जीवनात तर चांगलं राहायचं असलं, हेल्दी राहावा, कर्जमुक्त राहावा, व्यसनमुक्त राहावा, वळण चांगलं लावा, चांगलं राहावा. तर चला, बाय.